हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सो ह्या घरामध्ये ना आमची पहिलीच दिवाळी आणि आम्ही खूप छान अशी तयारी केली. आणि मला ब्लॉग घ्यायला जमत नव्हतं कारण पहिली साफसफाई होती, कारण सगळं घर खराब झालं होतं. साफ केलं ते नंतर मग दिवाळी बनवायला लागल्या. मी पहिल्यांदाच दिवाळी बनवणार होते त्यामुळे मी खूप कन्फ्यूज होते, त्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे घेतले नाहीत. पण आम्ही जी तयारी केली ना ती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. सो पहिली दाखवते आम्ही काय तयारी केली ते. असं बघू शकता. सो दिवे वगैरे लावलेत, लाइटिंग केलीये, तोरण लावलंय आणि मी ना छान अशी रांगोळी काढली होती. मला काही एवढी जमत नाही पण मी काढली. आणि असे छोटे छोटे कॅन्डल लावले होते पण ते विझले जातं वाऱ्याने, फक्त 2 पंतीच राहिलेत. सो अशी रांगोळी काढली होती, लाइटिंग केली, सगळ्यांचे फटाके वाजवायचे चाललेत. आणि इतके फटाके वाजतात ना, आरू एवढी घाबरते की बसच. खूप आरू घाबरते. सो आमची पहिली ती तयार झाली होती. आम्ही पहिली लाइटिंग करून घेतली आणि मी रांगोळी काढली होती. आणि आता मी काय काय बनवले ना ते मी तुम्हाला दाखवते. हां, चला तर मग बघूया मी काय काय बनवले ते. सो गाईज, मी ना दिवाळीचं पहिले तर मी चकली बनवली आहे. एवढ्या त्या भाजणीची चकली बनवली, छान झाली. तर त्यानंतर मी बनवले 1-1.5 किलोचे लाडू. सगळं मी एकटीने बनवले ना. त्यांची थोडीफारच मदत होती मला. लाडू बनवले. त्यानंतर चकली पीठ पण तूच मळत होती, चकली तू पण पाडत होती कढईमध्ये. सांगितलं ना, थोडीफार मदत होती. सगळं तूच केलं ना. त्याला लाडूसाठी मी थोडीशी शेव बनवली आणि चिवड्यात टाकायला मी पापडी बनवली होती, पण ती पहिली ना एकदम नरम होती त्यामुळे मी काय टाकली नाही. का तर बोलले चिवडा नरम होईल म्हणून काय टाकली नाही. आणि त्यानंतर मग मी खास ते बोलतात ना, काय म्हणतात ते, लेअरवाली करंजी ती बनवली. बघा लेअर किती छान सुटले. ह्यांनी खाल्ली, ह्यांनी कधी न खाणारे ह्यांनी करंजी खाल्ली. करंजी मस्त झाल्यात, छान झालेत ना. फर्स्ट टाइम खाल्ली, फार लागली. छान आहेत. मी करंजी खात नाही, मला आवडत नाही. सारणमध्ये टेस्ट नाही लागत. सारणची टेस्ट आवडत तुला. छान झाले ना ह्या टाइमला. मी थोडंच केलं होतं, म्हणजे करंजीचं किती अर्धा किलोचं केलं होतं करंजी. म्हणजे सारणच अर्धा किलो झालं. अरे बाप. आणि त्यानंतर मी बनवले मैद्याची काय ती शंकरपाळी. ह्या पण खूप छान झाले ना. त्या टाइमची माझी दिवाळी ना खूप छान झाली आहे, मला आवडली. त्यानंतर मी बनवला चिवडा. चिवडा क्वांटिटीला बनवलं 1 किलोचा तर चिवडा आहे, त्यामध्ये पापडी वगैरे शेवगी टाकून ते एवढं झालं. सगळं ठीक आहे, पण एवढं सगळं खाणार कोण आहे? तिकडे जायचंय ना आता, मग त्यांना द्यायचंय 2 ठिकाणी, मग माझ्या माहेरी असं द्यावं लागेल म्हणून मी बनवले जास्त. समजलं? मी तर काय खाणार नाही लाडू एवढं. 1-2 खाल्लं तर खाईच बस. तुमचं तसंच असते, तुम्हाला सगळं संपल्यावरती आठवण होती, मला चांगलं माहिती आहे. बाळा त्यात नको ठेवायला, फुटतील लाडू. तिकडे जायचं होतं म्हणून मी जास्त बनवली होती. पण मी पहिल्यांदाच बनवली आणि एवढं व्यवस्थित, एवढं परफेक्ट झाले ना, काही सुद्धा सामान टाकून द्यावं लागलं नाही का, काही सुद्धा नाही. माहितीये का, माझ्या मदतीमुळे. एवढं मात्र आहे, थोडीशी मदत, मोबाईलची थोडीशी तुमची मदत, असं करून झालं. पण छान झालं सगळं माणूस. एवढंच फक्त काय मी बनवले. आणि ह्यांनी मिक्स मिठाई आणली, तेवढं तेल हे सगळं मिळून आमचं काय व्यवस्थित झालं. आली दिवाळी, आली दिवाळी. नाही आता नको, जेवण झालं कोण खाईल का आता? पण मला असतो संध्याकाळचा नाश्ता टाइम असतो. एवढं जी बरं वाटते ना, काही सुद्धा टाकून द्यावं लागलं नाही. चांगली गोष्ट. नाहीतर म्हणलं की आता जर खराब झालं, शंकरपाळ्याचं पहिलेच शंकरपाळ्या करायला घेतल्या, बोला आता शंकरपाळ्याचं पीठ जर खराब झालं तर मग टाकून विकून द्यावं लागतं का काय, कडक होतात का काय. एकदम छान झालं. तर असं काय मी एकटीनं सगळा फराळ बनवला. ह्याची होती थोडीफार मदत, थोडीफार मदत. काम झालं माणसाशी बोलतात. हा, चिवडा पण मी एकटीनंच केला, त्यात पण ह्यांची काय मदत नव्हती. अजून करंजी पण एकटीनंच केली, फ्राय पण एकटीनंच केली, बनवली पण एकटीनंच, लाटली पण एकटीनंच, सगळं एकटीनंच केलं. खूप त्यांची मदत कशात, लाडूला शेव पाडायला मदत घेतली, लाडू बांधताना मदत घेतली, करंजा बांधताना मदत घेतली, मीच केलंय. शंकरपाळ्या भाजताना यांची मदत घेतली. माहितीये का, सगळं मीच केलंय. आणि इतके दिवस ब्लॉग काय येत नव्हते माहितीये का, कारण आम्ही घराची साफसफाई काढली होती आणि सगळीकडे आम्ही पाणी टाकलं होतं. मग आजू सारखीच पडत होती, तर मग मी कॅमेरा वगैरे कुठं लावून ठेवला नाही. बोललं की मोबाईल पण पडायचा आणि मी पण पडायची, त्यामुळे मी ब्लॉग बनवत नव्हते.
सो आणि हे सगळं दाखवायचं मी एका ब्लॉगमध्ये दाखवायचं ठरवलं होतं. सो ही जे मी बनवले आणि जी तयारी केली ती ह्याच ब्लॉगमध्ये आहे. सो गाईस त्यांनी ना मिक्स मिठाई आणली होती, मी सगळी अर्धी अर्धी करून खाल्ली आहे. छान लागत होती, टेस्ट लागत होती. सो मिठाई खाल्ली आणि बाहेर तर एवढे फटाके असतात ना. ओ काय बोलता? बाहेर तेवढे फटाके वाजतात ना, सगळ्यांनी फटाके लावले. मी कितीतरी वेळा बाहेर येऊन बघितले माझी रांगोळी चांगली आहे का, माझी रांगोळी चांगली आहे का. कारण आमची आरू मॅडम बिस्कुटून टाकत सगळी रांगोळी. चल काय आहे हे? मेन आहे मेन. चला घरात. छान अशी रांगोळी काढली सिंपलच. म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्हाला मुंबईला जायचंय. तर काय बोलते ते टाकून द्या, ते टाकून दे जा. लक्ष्मीपूजन झालं ना की आम्हाला जायचंय मुंबईला, कारण की आता रक्षाबंधन मी साजरी केली होती, मी गावी गेली होती. आता आरुषची टाईम आहे, म्हणजे आरुषचं आणि आरुषचं भाऊबीज असं ते सेलिब्रेट करायचे छोट्यांचं ह्या टाईमला. मग आम्ही मुंबईला जाणार आहे त्यासाठी. सो त्याची पण आम्हाला तयारी वगैरे करायची. पण पहिलं काय म्हणलं की या घरामध्ये ना खूप वर्ष नुसतं घर बांधल्यापासून ना एकदा सुद्धा लक्ष्मीपूजन वगैरे काय झालं होतं, म्हणजे दिवाळीची तर साजरी केली नव्हती. त्यामुळे मी म्हणलं की ह्या टायमिंगला लक्ष्मीपूजन वगैरे करायचं होतं आणि त्यानंतर मग मुंबईला जायचं. मग लक्ष्मीपूजन म्हणजे उद्याच आहे, मग उद्याचं लक्ष्मीपूजन करून आम्ही परवा मुंबईला जाणार आहे, म्हणजे हिची भाऊबीज साजरी करायला छोटीची. आता नारुले बोलायला लागली माहिती का. सो हे दोघे तर बाहेर फटाके वाजतात ना ते बघतात. आरू तर एवढी घाबरते ना, तरी पण तिला बघायला पाहिजे. आणि तिथं गाडी आहे उभी केलेली, उगाच काय फटाका वगैरे तितका मोठा प्रॉब्लेम होईल की आमच्या गाडीला डॅमेज होऊन जाईल, त्यासाठी ते थांबलेत. सो गाईज यासाठी एवढ्यात भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.